बालुशाही तर आपण सगळेच बनवतो, पण ती कधी कडक होते, कधी खूप जास्त मऊ पडते, तर कधी-कधी आतपर्यंत पाक मुरला जात नाही. तर अशा चुका टाळण्यासाठी आज मी खास माझ्या आईची एक सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यामध्ये परफेक्ट अशी बालुशाही कमी साहित्यामध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीमध्ये तुम्हाला खूप अशा परफेक्ट बालुशाहीसाठी छोट्या-छोट्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन सुरू करूया. तर या ठिकाणी 1 किलो मैदा घेतलेला आहे. तर यामध्ये आपण दही घालून घेऊया. सुरुवातीला आपण यामध्ये दही घालणार आहोत आणि दह्यामध्ये हा मैदा अगदी छान मिक्स करून घेणार आहोत. खूप जण यामध्ये फक्त 1 ते 2 चमचे किंवा पाववाटी अगदी थोडंसं आंबट असं दही 2 ते 3 चमचे वापरतात. पण इथे मी कमी आंबट असं दही घेतलेलं आहे आणि मैदा या दह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचा आहे, पूर्णपणे मळून घ्यायचा नाही. आणि त्यानंतर खाण्याचा सोडा मी पोह्याच्या चमचाने अर्धा चमचा घेतलेला आहे. आता गॅसवरती मी पीठ मळत असताना डालडा गरम करून तो थोडासा थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये हा डालडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आपण आत्ताच यामध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही, कारण दह्यामुळे मैदा ओलवला गेलेला आहे. त्याचबरोबर आपण तेलसुद्धा घातलेलं आहे, डालडा घातलेला आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डालडा घातल्यानंतर आपल्याला हाताने हे अशा पद्धतीने पीठ एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं नाही, एकत्रित करायचं आहे. ते एकत्रित व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपण हा मैदा या डालडा आणि दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि बालुशाही बनवत असताना त्यासाठी गव्हाच्या पिठाप्रमाणे पीठ आपल्याला अजिबात मळून घ्यायचं नाही. तर आता इथे सुरुवातीला 1-2 चमचे पाणी आपण हातावरती घेऊन या पिठाला छान लावून घेऊया. अगदी चमचा पाणी घेऊन आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं नाही, मिक्स करून घ्यायचं आहे. परत गरज वाटली तर यामध्ये परत 1 ते 2 चमचे आपण परत पाणी घालत आहोत. अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर यासाठी आपल्याला किती प्रमाणामध्ये डालडा किंवा तूपसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पाणी, साखर, मैदा, खाण्याचा सोडा हे सर्व प्रमाण 1 किलोच्या प्रमाणामध्ये आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये असं मी योग्य असं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. आता परत यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया. मी माहेरी आले की आईने बालुशाही बनवली नाही असं कधीच होत नाही आणि माझी मुलं तर बालुशाही नाही तर याला गोड डोनट्स म्हणतात. त्यांनासुद्धा ते प्रचंड आवडतात. आता फायनली आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यापासून बालुशाही आईने बनवायला घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी हातावरती रोल करत एक गोळा करून अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये आपल्याला एक होल बनवायचा आहे. तर बालुशाही बनवत असताना खूप संयम ठेवावा लागतो, कारण बालुशाही पटकन गरम तेलात टाकून तळली जात नाही. तर तुम्ही ते बघू शकता गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि बालुशाही तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात बुडबुडे किंवा ती जागेवरची हालतसुद्धा नाही. तर कोमट तेल असलेलं पाहिजे. खूप जास्त तेल तापलेलं असेल तर त्या बालुशाहीला लेयर्स पडणार नाहीत आणि आतून ती खुसखुशीत छान तळली जाणार नाही. गॅस मोठा असेल, तेल जास्त तापलेलं असेल तर वरच्या बाजूने लवकर ती करपली जाते आणि आतून ती तशीच कच्ची असते. त्यामुळे बालुशाही तळत असताना खूप संयम ठेवावा लागतो. तर बालुशाही आपण तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला अजिबात तेलामध्ये बुडबुडे काहीच येत नव्हते, पण आता यामध्ये बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे. आणि महत्त्वाची टिप्स, बालुशाही तेलात टाकल्यानंतर अजिबात त्याला हलवायचं नाही, कारण बालुशाही अगदी छान तेलामध्ये तळायला सुरुवात झाली की ती आपोआप तेलावरती तरंगायला लागते. तुम्ही बघू शकता तळाशी असलेली बालुशाही आता अलगद
वरती यायला सुरुवात झालेली आहे. सर्व बालुशाही ते वरती आलेल्या आहेत. अगदी स्लो गॅसवरती आपल्याला मंद आचेवरती ही बालुशाही तळायची आहे. एक बॅच तुम्हाला तळायला जवळपास 5 ते 7 मिनिटे लागतात. तर पूर्ण बालुशाही तेलावरती तरंगत आहे. आता आपण त्याची बाजू पलटून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती तळून घेऊया. पहिली बाजू छान तळली गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला बालुशाही उलटून घ्यायची आहे. खूप वेळेस उलटपालट बालुशाही करायची नाही. तर आपल्याला इथे जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत. तर बालुशाही लहान मोठी त्याच्यावरती तुमचा वेळ कमी जास्त होऊ शकतो, पण 7 ते 10 मिनिटापर्यंत तुम्हाला हा वेळ लागतो. तर बालुशाही दोन्ही रंगावरती छान तळली गेलेली आहे आणि यावरती पापुद्रेसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी खूप छान असे लेयर्स पडलेले आहेत. आता पहिली बॅच आपण तळल्यानंतर तेलाचं तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे एक 2 ते 3 मिनिटं थांबायचं. तेलाचं तापमान कमी झालं की मग बाकीची बालुशाही अगदी सुरुवातीच्या बालुशाहीप्रमाणेच तळून घ्यायची. त्यामुळे अगदी एकसारख्या रंगावरती बालुशाही आतपर्यंत छान तळली जाते आणि तिचे जे लेयर्स आहेत ते छान ओपन्स होतात. बालुशाहीला लेयर्स छान पडले की ती आपण साखरेचा जो पाक करतो त्यामध्ये घातल्यानंतर तो आतपर्यंत मुरला जातो. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. सुरुवातीला असं वाटतं की बालुशाही करणं खूप मोठा टास्क आहे, पण अजिबात नाही. तुम्ही एकदा ही प्रोसेस जर फॉलो केली तर तुम्ही अगदी सहज बालुशाही बनवू शकता. तर बालुशाहीसाठी कसा पाक असावा, तर एकतारी पाक बनवायचा आहे. तो आतपर्यंत मुरला जातो, पण पाक जर घट्ट झाला तर तो बालुशाहीमध्ये अजिबात मुरला जात नाही. तुम्ही इथे बघू शकता बालुशाही खूप अशी छान झालेली आहे. खूप छान असे लेयर्स पडलेले आहेत. तर असा बालुशाहीचा टेक्स्चर आला की समजायचं परफेक्ट अशी आपली बालुशाही झालेली आहे. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर बालुशाही त्या पाकामध्ये कधी सोडायची हा एक मोठा प्रश्न आहे. कारण इथे तुम्ही गरम गरम साखरेच्या पाकामध्ये गरम गरम बालुशाही सोडली तर ती पूर्णपणे भिजल्यासारखी होते. त्यामुळे आपल्याला पाक थोडासा कोमट करून घ्यायचा आहे आणि बालुशाहीसुद्धा कोमट झाली की मग ती साखरेच्या पाकामध्ये सोडायची आहे. त्यामुळे ती परफेक्ट अशी तयार होते. आता पाकामध्ये घातल्यानंतर बालुशाही फक्त 1-2 मिनिटं आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर लगेचच अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढायची आहे. ही बालुशाही थंड झाल्यानंतर खूप खुसखुशीत होते आणि तुम्ही खूप वेळ जर बालुशाही साखरेच्या पाकात ठेवली तर ती पूर्णपणे ओलसर होते, खूप भिजल्यासारखी होते आणि मऊ पडते. त्यामुळे तो खुसखुशीत फ्लेवर किंवा ती खुसखुशीत चव तुम्हाला अजिबात येणार नाही. तर या अगदी छोट्या छोट्या टिप्स बालुशाही बनवत असताना लक्षात ठेवायच्या. त्यामुळे परफेक्ट अशी बालुशाही तुम्ही पहिल्याच वेळेस नक्की बनवू शकता. राहिलेली बालुशाहीसुद्धा थोडीशी कोमट झाल्यानंतर आपण या साखरेच्या पाकामध्ये घालून घेऊया आणि 2 मिनिटानंतर तीसुद्धा परत काढून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे आम्ही आज बालुशाही बनवलेली आहे. बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली बालुशाही तयार झालेली आहे. तर आईच्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आज आपण परफेक्ट अशी बालुशाही रसाळ आणि खूप सारे लेयर्स असलेली बालुशाही कशी बनवायची ती बघितलेली आहे. त्यासोबतच खूप साऱ्या अशा आपण टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट अशी हलवाई स्टाईल बालुशाही नक्की बनवू शकता. तर आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.